सालाबादप्रमाणे यावर्षीही 6 जूनला रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर आज पाचड या गावातील आयुष्मान आरोग्य मंदिर अर्थातच ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेकडून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिराला बच्चू कडू देखील उपस्थित होते। त्यावेळी निवडणुकीच्या निकालांवर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली। मला असं वाटतं का निकाल जे काही एक्झिट पोल होते ते सगळे फेल झाले आणि नवीन आकडा सगळ्यांच्या समोर आला। ते लोकांच्या मनातलं काही ओळखता येत नाही आणि त्या लोकांनी पुन्हा स्पष्ट दाखवून दिलं या निवडणुकीमध्ये जात आणि धर्म आणि पैसा आणि सत्ता अशा 4 गोष्टी प्रामुख्याने जास्त वापरण्यात आलेल्या आहे आणि आम्हाला त्याचं दुःख आहे का देशाची लोकशाही जिवंत ठेवायची असेल आणि सामान्य माणसाच्या घरापर्यंत सत्ता न्यायची असेल तर ते जात आणि धर्मविना जेव्हा निवडणूक होईल तेव्हा हा देश जिंकल्याशिवाय राहणार नाही। आता पक्ष जिंकले पण सामान्य माणूस हारलेला आहे निवडणुकीमध्ये। मनोज चेंडेकर, प्रखर लोकमान्य। संपूर्ण महाराष्ट्रातील परखड बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रखर लोकमान्य न्यूजला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।